नमस्कार, मी शरद माळी. तुम्ही बघत आहात राष्ट्रहित न्यूज. आज मी कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूरमध्ये एक हिंदू धर्म परिषद आयोजित केलेली आहे. कोल्हापूरमध्ये दसरा चौक येथे शाहू स्मारक भवनामध्ये दिनांक 17 रोजी शनिवारी एक धर्मपरिषद भव्य परिषद आयोजित केलेलं आहे. आपल्यासोबत हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी आहेत. त्यांचं काय मत आहे ह्या धर्मपरिषदेबद्दल, काय उद्देशाने ही धर्मपरिषद आयोजित केली आपण जाणून घेऊया. आज कोल्हापूरमध्ये दसरा चौक येथे शनिवारी 10 वाजता ही धर्मपरिषद आहे. ह्याचा उद्देश म्हणजे आपल्या हिंदू धर्मावर चारी बाजूनं आक्रमण होत आहेत. आज आपला धर्म आत्मा आहे देशाचा. धर्म टिकला तरच राष्ट्र टिकणार आहे. आज आपण जगाचा विचार केला तर 152 राष्ट्र ही ख्रिश्चनांचे आहेत, 52 इस्लाम राष्ट्र आहेत. पण जगाच्या पाठीवर एक पण हिंदू राष्ट्र नाही. आज हिंदूंचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि त्यासाठी सगळ्या हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे. आज बांगलादेशचं बघितलं, पश्चिम बंगालमध्ये जर का बघितलं तर मोठ्या प्रमाणात हिंदूंच्या कत्ली वालाळल्यात, आया बहिणींच्यावर बलात्कार वालाळल्यात. आणि इकडं भारतामध्ये जर का लव्ह जिहादच्या माध्यमातून कित्येक मुलींच्या कत्ली झालेल्या आहेत किंवा त्यांचे तुकडे झालेले आहेत. आज विशागडचा विषय असू दे, हिंदूंच्यावरच अत्याचार, हे कुठं तर थांबायला पाहिजे. ह्यासाठी ही हिंदू परिषद आहे आपली. आणि ह्यासाठी या हिंदू परिषदेला जास्तीत जास्त संख्येनं लोकांनी पक्षभेद, संघटना, राजकारण सोडून एक हिंदू म्हणून आपण तिथं एकत्र येण्याचं आव्हान आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीनं कोल्हापूरवासियांना करतो आहे. निश्चितच हिंदू धर्मियांची एक व्यथा आहे ही. आज बांगलादेशाचं उदाहरण घेतलं किंवा पश्चिम बंगालमध्ये बघितलं, लव जिहाद, लँड जिहाद असो किंवा वखफ बोर्डाचा विषय असो, हा चिंताजनक विषय आहे आणि कुठंतरी हिंदूंची गळचेपी होते असं त्यांचं मत आहे. म्हणून ह्या धर्मपरिषदेच्या माध्यमातून आपण अनेक हिंदूंच्यापर्यंत विषय पोहोचण्यासाठी धर्मपरिषद आयोजित केलेला आहे आणि हिंदूंच्यावरती आघात थांबवावेत असं यांचं मत आहे. कॅमेरामॅन दीपकसोबत मी शरद माळी, राष्ट्रहित न्यूज, कोल्हापूर. जय हिंद.